तर नमस्कार मंडळी, गणपती बाप्पा मोरया. आणि मी तुमचं स्वागत करतो आपल्या या चॅनलवरती, ज्याचं नाव आहे ओढ कोकणाची. आणि मी अनिकेत आंबरे. तर मंडळी, आज आपण चाललो आहे निव्याला. म्हणजे आपल्या खुशी आहे ना, तिच्या मामाकडे चाललो आहे निव्यात. आणि मला भरपूर दिवस झाले निव्यात जायचं होतं. सगळीजण म्हणतात की निव्याला निसर्ग भरपूर अजून म्हणजे भरून निघालेला आहे. तो निसर्ग बघण्यासाठीच मी आज चाललो आहे आणि आपल्या बाप्पाचा आशीर्वाद घेण्यासाठी पण चाललो आहे मामाकडे. तर माझ्याबरोबर आज खुशी आहे, तेज आणि प्रज्ञा. आम्ही चौघजण एकसाथ चाललो आहे. तर मी थोडं काम असल्यामुळे देवरुखला पहिला जाऊन तिकडे थांबतोय. ते काम झाल्यानंतर मग तेज आणि प्रज्ञा आपल्याला जॉईंट करणार आहे. तर माझ्याबरोबर इथे खुशी आहे. खुशीला घेऊन मी आधी देवरुखला जातोय आणि थोड्याच वेळात तुम्हाला प्रज्ञा आणि तेजाची भेट घालून देतो. आणि तिकडनंच मग आपण डायरेक्ट निवेद जायचा कार्यक्रम करूया. तर चला मंडळी, जाऊया देवरुखला. तर मंडळी, आता आपण पोचलोय निव्याला. मामाकडे आलोय. मधले मधले तुम्ही निसर्गाचा व्हिडिओ बघितला असाल. आम्ही ज्या रस्त्याने आलो, मस्त रस्ता आहे. देवरुख ते रत्नागिरीचा रस्ता आहे. त्या रत्नागिरीच्या मध्येच हे निवा गाव आहे आपलं. तर तिकडे आलेलं आहे. आता या वाटेने आम्ही पुढे जातोय मामाकडे. घर वाटतं आतमध्ये आहे. सगळ्यांनी रेनकोट घातलेत, पण पाऊस काय पडला नाही. तरी पण आपली सेफ्टी म्हणून आम्ही रेनकोट घालून ठेवले होते. तर जाऊया आता मामाकडे, बाप्पाच्या पाया पडूया, सगळ्यांना भेटूया. आणि थोड्या वेळाने जर गेलो तर धरणावरती पण जाणार आहे. ओके, तर तुम्हाला ते धरण सुद्धा दाखवतो निव्यातलं. तर चला घरी जाऊया मामाकडे. तर मंडळी, इथे आहे ना काजूची फॅक्टरी आहे आतमध्ये. इथे म्हणजे ह्या साईडला इथे मामाचं घर आहे आतमध्ये. आणि इथे काजूची फॅक्टरी आहे. तर इथे काजू बनतात आपले. म्हणजे ते फोडून वगैरे असतात ना का कांदे. हे बघा, हे बघा, हे कसे काढलेले आहेत काजू. असे काजू आहेत. इथे पूर्ण हे बघा, हवे तुम्हाला दिसतील. हे बघा, सोडून येतात बाहेर, सोडून पूर्ण काजू त्याच्यातनं दाखवून आपण. बघा इकडे मस्त असे पूर्ण फॅक्टरी आहे एवढी. हे पॉलिश होऊन येतात काय? पॉलिश होऊन येतात काय म्हटलं? आता वेगवेगळे होतात. हां हां हां. हे सगळे म्हणजे छोटे मोठे असे मोठे आहेत. हे बघा, हे कसे आहेत बघा, हे एवढे मोठे आहेत. आणि एवढे छोटे छोटे इकडे आहेत. त्याच्यापेक्षा बारीक इकडे पडले आणि हे मोठे आतमध्ये पडले. हे बघा, या साच्यामध्ये आहे ना, म्हणजे इथून वरनं टाकलंय, इकडनं ते पडतात आहेत. आणि ज्या मापामध्ये जे असतील ना, हे बघा इकडून ह्या ज्या मापामध्ये असतील त्या मापामध्ये बसून. आणि हे तुटलेले काजू, म्हणजे हे काजू आपण जे खाण्यासाठी म्हणजे आपण ग्रेव्हीमध्ये वगैरे वापरतो ना, ते हे काजू जातात. आणि इकडनं ते पडून आहेत ना आतमध्ये. हे बघा, जसं त्याचं साईज असेल ना, त्या साईजप्रमाणे ह्या बास्केटमध्ये येऊन पडतात. ते बघा, ह्याच्या आतमध्ये येऊन वगैरे बघा, हे बघा असे पडत आहेत. अशी मस्त काजूची फॅक्टरी आहे यांची इकडे. आणि भारी वाटलं. या साईडला एकदम जागा पण मोकळी आहे. इकडे आतमध्ये माझ्या मते गाडी लावण्याची जागा आहे मोठी. आणि हा मामा आपला. जाऊया आता मामाच्या घरी. मस्त डेकोरेशन केलंय, ते तुम्हाला दाखवतो मंडळी. तर मंडळी, हे बघा, मामाच्या घरी आलं. आता तिथून आलो बाहेरनं. आणि ही मामाची एंट्री आहे. आणि हा बघा, सुंदर असं मामाने डेकोरेशन केलं. ऑपरेशन सिंदूर
म्हणजे आपल्या जे अतिरेक्यांनी जो हमला केला होता त्या पेहलगाम हल्ला ना, पेहलगाम हल्ला. आणि हे बाबा आहेत आणि ते त्याच्यावरती आपल्या म्हणजे जवानांनी ऑपरेशन सिंदूर करून एक आणि आतंकवाद्यांना ठार केलंय. असं सुंदर असं डेकोरेशन. इथे कापूस आहे आणि टांगूसने त्याला बांधले म्हणजे ते वरनं पडू नये म्हणून, कारण ग्लूगननी चिपकत नव्हते ना त्यामुळे. मस्त असं डेकोरेशन. इथे प्रज्ञा आणि तेजा बसलेत, बाबा आहे तिकडे, खुशी इथे बोलते आणि इथे आई आहे. काकी कुठे गेली? मामी कुठे आहे? मामी अच्छा. आणि इथे मस्त असं घर आहे, किचन. इथे बेडरूम पाडलाय. आणि आपली छोटी, नाव सांग तुझं? स्वरा. हर्ष कुठे गेला? वरती गेलाय नेटवर्कला. कुठे आहे ते? अच्छा जवळ आहे का? आता तुम्हाला काय दाखवा चाललायस? विहिरीवर. मस्त असं वातावरण, बाजूला शेती. हा हा घेतो ना. हो का? मामाने इथे मला बाजूवाल्यांच्या त्यांच्या इथे गणपतीच्या पायापड्यासाठी आणलेलं आहे आणि सुंदर असं डेकोरेशन सुद्धा केलं आहे यांनी. मस्त मोठी मूर्ती आहे आपली बाप्पाची, सुंदर. मकराचंच आहे ना हे डेकोरेशन पूर्ण? मस्त मस्त. ही सगळी आपली शेती आहे? अच्छा, यांची पण आहे. सुंदर बघा. हे असं आमच्या इकडचं तसंच वातावरण आहे इकडे पण. म्हणजे असं त्या साईडला पलीकडे बघा डोंगर आहे, बरोबर ना? इथे अच्छा, म्हणजे आमच्यासारखंच आहे सेम का? नाही नाही, मस्त. मोठी विहीर आहे वाटतं तुमची. नाही हे काय पूर्ण क्लिअर मस्त आलंय पाणी, पूर्ण निळाशार आहे. पूर्ण बाजूला वातावरण मस्त आणि त्याच्यामध्ये अशी विहीर मस्त बांधली मामाने. तर मंडळी, आता मामा आहे ना आम्हाला निवेत फिरवत होता. निवेमध्ये आलं ना, तर निवेमध्ये त्यांचं गाव वगैरे बाजूबाजूचं वातावरण कसं आहे ते दाखवत होता आम्हाला. काय काय बांधलंय, कुठे काय आहे काय नाही. मग अशी तुम्ही विहीर बघितलीत. आणि आत्ता आम्ही आलोय निवे बुद्रुक यांची ग्रामदेवता वरदान देवी मंदिर इथे आलेलं आहे. हे बघताय, या गेट जवळ आहे मी आता उभा. आणि आजूबाजूचं वातावरण बघा किती मस्त आहे. आणि नवतरुण उत्कृष्ट मंडळ पाष्टेवाडी या साईडला जायचं आहे. आणि हे आता यांचं वरदान देवी मंदिर निवे बुद्रुक. तर जाऊया आपण, देवीच्या पाया पडूया. मस्त असं या वातावरणात आहे ना, हे मंदिर जे बांधतात ना आमच्या गावाला, सुंदर असं म्हणजे एकदम प्रसन्न वाटतं वातावरण. हे बघताय, मस्त असं मंदिर आहे. सुंदर अशी देवांची सगळीकडे रचना केली. म्हणजे देव आहे तिथे गणपती बाप्पा आहे पहिलाच. आणि इथे जे दगडात कोरलेले जुन्या मूर्ती हे असतात ना, काळ नक्षी देवांचे वगैरे, ते इथे ठेवलेले आहेत. आणि हा गाभारा मस्त सुंदर असं. इथे झुंबर लावलंय, खाली रांगोळी, कासव. नेट आलं इथे. या ठिकाणी आहे ना आपली म्हणजे पालखी बसते आपली देवांची. शिमगोत्सवाची आपली पालखी देव घरोघरी येतात ना, ते इथे बसतात. आणि हे देव आहेत. सुंदर अशा मूर्त्या. आणि सगळ्यांची नावं देखील लिहिलेत बघा. सोनसाखळी आहे, घोडजाई आहे, वाघजाई, वरदान देवी जिचं आपलं मंदिर आहे, जुगाई, धनी आकार, शंकराची पिंड आहे, रसायन जोगिनी, महालक्ष्मी आणि सोलापशी अशा देवांच्या मूर्त्या आणि शंकराची पिंड मस्त.
पाया पडून घेऊया आपण आता। तर मंडळी आता आम्ही मामाकडनं आहे ना जेवण बिवून मस्तपैकी जेवण केलेलं मामीने, डाळ भात बटाट्याची भाजी श्रीखंड आणि भाकरी वगैरे मस्त आणि वालाची भाजी वगैरे मस्तपैकी जेवलो, पोट भरलं आणि आता आलो इथे धरणावरती। पाठीमागे माझ्या बघताय तुम्ही, हे धरण आहे कोकण पाटबंधारे मंडळ रत्नागिरी दिसतं मंडळी। हे बघा इकडे आहे ना, इकडे बघा साप आहे, दिसते तुम्हाला? हा प्रॉपर दिसतोय बघ, हा बघ मस्त दिसतो व्हिडिओ मध्ये पण। इथे बघा खुशी आहे, तेज आहे, प्रज्ञा आहे आणि इकडे असं धरण बांधलेलं आहे मस्तपैकी। आणि त्या साईडला तिथे फार्म हाऊस आहे, इकडनं जायला वाट आहे इकडनं। साप बघा कुठे चाललाय या माहिती नाही, पण मस्त एकदम प्रॉपरली दिसतोय व्हिडिओ मध्ये पण तुम्हाला। मस्त असं धरण निसर्गाच्या सानिध्यात, भारीच। आणि आपण इथे लावलेले बोर्ड आहे ना ते बघूया। मस्त। तर मंडळी किती आपल्या म्हणजे कोकणामध्ये असं बघायला गेलं तर किती अशी ठिकाणं आहेत ज्या ठिकाणी येऊन असं मन प्रसन्न होतं ना वातावरणात, एवढी मजा येते ना। आणि आता आपल्या बाप्पाचं आगमन देखील झालंय, त्यामुळे अजून निसर्ग भरून निघालाय आणि या निसर्गाच्या सानिध्यात फिरायला खरं तर जेवढे दिवस आपण इथे गावी येतो गणपतीच्या सुट्टीत तेवढे दिवसही कमी पडतील असं आपल्या या कोकणातलं निसर्गरम्य वातावरण आणि निसर्ग आहे। आणि भरपूर ठिकाणी बघण्यासारखे असे खूप सारे निसर्गाचे बोलतात ना, एक म्हणजे निसर्गाच्या सानिध्यातच तयार झालेली अशी देवस्थानं म्हणा किंवा कुठलंही असं बोलतात ना आपलं काय म्हणतात ते ठिकाण आहे ज्या ठिकाणी आपल्या पूर्वजांनी किंवा म्हणजे असे मावळे होते आपल्या कोकणात, मावळ्यांचं म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचं आपलं आराध्य दैवत, त्यांचे इथे पाऊस या कोकणात लागले होते आणि त्या कोकणात राहून त्यांनी भरपूर अशी कामगिरी सुद्धा बजावली होती। तर मंडळी हे भरपूर अशी कोकणात असं आहे ना आपल्याकडे संगमेश्वरात बघण्यासारखं, आणि आपल्या कोकणात ऑल ओव्हर कोकणात आपल्या की ते बघण्यासाठी भरपूर दिवस कमी पडतील हो, पण काय ते बघून संपणार नाही कोकण। तर मंडळी असंच या सानिध्यात येऊन आहे ना एवढं भारी वाटतंय ना मंडळी, खूप म्हणजे खूप असं म्हणजे। आणि बघा ना या ठिकाणी मगाशी तुम्हाला दाखवलं, या ठिकाणी इथे बघा रिसॉर्ट बांधलंय आणि इथे धरण आहे बाजूलाच, किती सुंदर वातावरणात असं म्हणजे रिसॉर्टचा म्हणजे लोकांना सानिध्यात या राहायला भेटत नाही मुंबईला, पण लोक हा आनंद घेण्यासाठी आहे ना ते आमच्या कोकणात येतात। खरं तर हे आमचं कोकण आहे, कोकण वासियांचं कोकण आहे आणि खूप बरं वाटतं। पर्यटक येतात, पण पर्यटकांनी एवढीच जाण ठेवावी की तुम्ही येताय ना कुठल्याही ठिकाणी तर त्या ठिकाणी आलात की आपला कचरा स्वतः न्या हो, बॅगेत टाकून न्या, पण न्या घरी न्या, डस्टबिन मध्ये टाका, नाही तर इथे कुठे रस्त्यावरती डस्टबिन असेल त्या डस्टबिन मध्ये टाका। पण हे असं आहे बघा, आता एवढं धरण चांगलं आहे, तुम्ही इथे आलाय हे सगळं टाकलंय, बरोबर नाही ना वाटत? तुम्ही येता कशासाठी? फेऱ्यासाठी येता, आमचं कोकण बघायसाठी येता, पण थोडं निसर्गाला जपा, कारण निसर्ग हा जर निसर्गाने स्वतःची जर ताकद दाखवली तर काय होऊ शकतं हे तुम्हाला पण सगळ्यांना माहिती आहे आणि आम्हालाही माहिती आहे की काय हालत होते। हे बघा हे असं टाकत जाऊ नका, माझी हीच कळकळून विनंती आहे मंडळींनो। कोणी येत आहे आमच्या ठिकाणी, कोकणात येत आहे, कुठेही जा, कोकणातच नाही जगाच्या पाठीवर कुठेही जा, हा कचरा असा टाकू नका कुठेही, कारण निसर्ग आहे तो, निसर्गाने घडवलंय, निसर्ग पाणी आहे, तुम्ही पाणी पिताय या धरणातलं आणि हा कचरा टाकला तर ते अशुद्ध होणार ना ते, त्यामुळे म्हणतोय। तर मंडळी ही व्हिडिओ इथपर्यंतच होती आणि व्हिडिओ कशी वाटली हे मला आनंदाने सांगा, कमेंट करून सांगा, आणि जर व्हिडिओ आवडली तर चॅनलला सबस्क्राईब देखील करा आणि बाजूची बेल आयकॉन देखील दाबा, जेणेकरून तुम्हाला नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन येईल। तर चला गणपती बाप्पा मोरया, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये।